धाराशिवच्या धनेगाव इथल्या ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय। गावच्या जमिनीच्या पुनर्वसनाचा मोबदला द्या अशी मागणी ते करतायत। अन्यथा राजकीय नेत्यांना गावामध्ये प्रवेश नाही अशीही इशारा त्यांनी दिलेला आहे। तर गावकऱ्यांनी राजकीय नेत्यांना हा इशारा दिल्याचं पाहायला मिळतंय। धाराशिवमधील धनेगाव इथल्या ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे। निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आक्रमक पवित्रा धनेगाव इथल्या ग्रामस्थांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। गावच्या जमिनीच्या पुनर्वसनाचा मोबदला द्या अशी मागणी ते करतायत, नाहीतर राजकीय नेत्यांना गावात प्रवेश नाही असा इशारा त्यांनी दिला। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील धनेगाव येथील ग्रामस्थांनी गेल्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता गेल्या 19 वर्षांपासून कुठल्याही प्रकारचं मतदान केलेलं नाहीये। का हे लोक मतदान करत नाहीयेत हे जाणून घेण्यासाठी लोकशाही मराठी थेट या धनेगाव या गावामध्ये पोहोचलेला आहे। आपल्यासोबत ग्रामस्थ मला सांगा, कशामुळे तुम्ही मतदान करत नाही, कशामुळे आता यंदाही तुम्ही बहिष्कार टाकण्याचं करते? 1993 पासून त्यांना कुठल्याही प्रकारचा शासनाकडून कुठलाही मोबदला मिळाला नाही। आमची ग्रामस्थांची आणि त्यांची पण अशी इच्छा आहे की त्यांना ग्रामस्थाकडून काही अपेक्षा नाही, परंतु शासन दरबारी त्याची दखल घेऊन शासनाकडून त्यांना काहीतरी आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा आम्हालाही आहे। आणि जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा मतदानावर कायम बहिष्कार आहे। काय सोयी सुविधा मिळतात का इतर काय? काहीच मिळत नाही ना। 50-100 घर गेली परत मतदान मागायला लोक आल्यावर आता देतच नाही ना मतदान, त्यांना एंट्रीच नसते गावात। म्हणजे येऊ देणार नाहीत गावात अजिबात नाही। कधीपर्यंत येईल? नाही पूर्ण ही मतदान होतो, डिक्लेअर मतदान होऊन गेलं पुन्हा राजकीय नेत्याला येऊ देणार नाही, त्यासोबतच मतदान देखील करणार नाही असा निर्णय कुठेतरी गावकऱ्यांनी घेतलेला पाहायला मिळतो। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धनेगाव, धाराशिव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।